नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे मला पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळं तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असतील, कॉलेजांचे पर्याय कसे निवडायचे, कॅप राऊंड, शिष्यवृत्तीचे फॉर्म कसे भरायचे इथपासून सर्व तुमचे शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचा काम करत असतो। या चॅनल सुरू करण्याचा एकमात्र माझा उद्देश आहे तो म्हणजे की हा जो माहितीचा मायाजाल आहे, सोशल मीडियावर विद्यार्थी बघतात, पालक बघतात, त्याच्यातून त्यांना योग्य आणि खरी माहिती मिळावी आणि जेणेकरून ती माहिती त्यांना शिक्षण घेतानाच किंवा शिक्षण घेतल्यानंतर रोजगारासाठी, नोकरीसाठी मिळावी आणि त्याचा फायदा त्यांना कुठेतरी चांगलं करिअर विकसित करण्यासाठी व्हावा, या एका उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळे या चॅनलला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ आत्ता बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या, राज्यात घडणाऱ्या, देशात घडणाऱ्या शैक्षणिक घडामोडींशी अपडेट राहाल। तर एवढी विनंती आहे माझी, सबस्क्राईब जरूर करा। ते एका महत्त्वाच्या विषयावर आपण आज माहिती देणार आहोत, ते म्हणजे CET सेलकडून BEd प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा। आता तुम्ही म्हणाल की CET सेलकडून विविध प्रवेश परीक्षा BEdसाठी कशा घेतल्या जातात, तर बरोबर आहे। बऱ्याचदा काय होतं, जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आता लागू झाली आहे आपल्या इथे, त्याच्यामुळे अनेक बदल घडत आहे। त्याच्यामुळं फक्त आता BEdच फक्त असा एकमात्र असा म्हणजे एक BEdची CET दिली आणि BEdला अभ्यासक्रमला प्रवेश मिळाला असं नाही। तुम्ही आता इंटिग्रेटेड कोर्सही करू शकता, तुम्ही आता पदवी आणि पदव्युत्तरी एकसाथ करू शकता। तर ह्याच अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट आहे ती CET सेलनी पण दिली आहे आणि मी सध्या तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो आहे। कारण काय होतं, विद्यार्थी जेव्हा नवीन येतात आणि तेव्हा पूर्ण वाचत नाही माहिती आणि अरे BEd दिसली, BEd CET क्लिक करा इथे आणि अर्ज भरा, असं नाही। पूर्ण माहिती घ्या, BEdमध्ये काय काय बदल होत आहेत, BEdचं अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर कसं बदलत आहे याची सर्व माहिती घ्या। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एक 5-7 मिनटात तुम्हाला संपूर्ण माहिती मी देऊन देईल। तर आपल्याला माहिती आहे की CET सेलकडून दरवर्षी BEd CET घेते, पण काही दिवसांपासून, गेल्या वर्षापासून सुद्धा आता 3 प्रकारच्या साधारणतः CET होतात। एक म्हणजे BEd CET, ज्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला 2 इयर्स जनरल आणि स्पेशल कोर्स, बरोबर। हा 2 वर्षाचा कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये त्या CETचं नाव आहे जनरल आणि स्पेशल BEd इलेक्टिव्ह CET, ठीक आहे। तर ही CET जी आहे ती CET ही 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे। तारीख लक्षात ठेवा। ही BEd आपण जे म्हणतो, BEd 2 वर्षाचं BEd जे असतं ते, त्याची CET ही संभाव्य CET दिनांक हा 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये ही होणार आहे। आणि साधारणतः राज्यभरात किती महाविद्यालय आहेत? 477 BEdची महाविद्यालय आहे। त्याच्यामुळे भरपूर जागा आहेत, भरपूर संधी आहेत, घाईगडबड करू नका। सध्या तारीख लक्षात ठेवा, अर्ज भरायचा आहे तुम्हाला, अर्जाची प्रोसेस सुरू झाली आहे, ते तुम्ही पूर्ण करा, ठीक आहे। ही एक BEd CET झाली। आता काय झालं, न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळं ना BEd MAd हे इंटिग्रेटेड झालं आहे आता। म्हणजे आत्ता 2 वर्षाचं BEd करायचं, मग पुढं जाऊन 2 वर्षाचं MAd करायचं असं नाही आहे। आता हे 3 वर्षाचं झालं आहे BEd MAd। तर ही सुद्धा एक वेगळी, म्हणजे एखाद्याला MAd पण करायचं आहे BEd झाल्यानंतर तुरंत, तर त्यांनी ह्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे। BEd MAd हा आता 3 वर्षाचा अभ्यासक्रमच आहे, तुम्हाला अनेक विद्यापीठांमध्ये मिळेल हा अभ्यासक्रम। तर ज्याला BEd नंतर MAd करायचं आहे त्यांनी थेट या अभ्यासक्रमाची CET देऊन, या अभ्यासक्रम जिथे ती CET देऊन इथं अभ्यासक्रम घेतला चालेल। तर आता ही CET कधी होणार आहे संभाव्य, तर ही 2 मार्चला होणार आहे आणि साधारणतः एकच महाविद्यालय सध्या तरी आगामी काळात हे वाढणार आहे। त्याच्यामुळं एकाच ठिकाणी हे इंटिग्रेटेड आहे, ते सुद्धा कोल्हापूरमध्ये आहे। याची सविस्तर माहिती आपल्याला दिली आहे, ते म्हणजे शिवाजी विद्यापीठाचा जो शिक्षण विभाग आहे तिथेच हा अभ्यासक्रम आहे आणि तिथे हा तुम्ही करू शकता। एक पण NEP लागू झाल्यामुळं या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय वाढणार आहे, एवढं नक्की। BEd MAd असा हा 3 वर्षाचा। आता त्याच्यामध्ये एक अजून आला आहे, ते म्हणजे BA
बी एड किंवा BSc बी एड. तुम्ही BA बी एड करू शकता किंवा BSc बी एड करू शकता. तर हे 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे हा पूर्ण. म्हणजे तुम्हाला आता 4 वर्षात तुम्हाला 2 पदव्या हव्या आहे. म्हणजे इंटिग्रेटेड कोर्स तुम्हाला करायचा असेल BA बी एड किंवा BSc बी एड, तर हा 4 वर्षाचा कोर्स आहे. हा NEP-नुसार आलेला आहे आता. हा अनेक ठिकाणी हा सुरूसुद्धा झाला आहे. गेल्या वर्षीसुद्धा होता. नाही म्हटलं तरी याची महाविद्यालय थोडी वाढतील अजून. तर ही जी CET आहे म्हणजे तुम्हाला पदवीसुद्धा लागते किंवा हे एक बी एडचा डिग्रीसुद्धा लागते. तर हा सुद्धा एक चांगला अभ्यासक्रम आहे इंटिग्रेटेड, जेणेकरून तुम्ही आगामी काळात जी शाळामध्ये तुम्हाला जर शिक्षक म्हणून लागायचं असेल किंवा पुढं जाऊन तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल, विविध प्रकारची शाळा असेल, राज्य मंडळाच्या असतील, CBSE असतील, ICSE. आता हे ट्रेंड हा सेट होतो आहे. आधी 2 वर्षाचं होतं बी एड जो आपण सुरुवातीला पहिलं, त्याच्यानंतर BEd MAd आलं, तिथे एकच महाविद्यालय वाढतील आणि आता BA बी एड किंवा BSc बी एड हा इंटिग्रेटेड कोर्स आहे 4 वर्षाचा. तर याची CET कधी होणार आहे? याची CET 2 मेला होणार आहे. 2 मेला साधारणतः ही CET होणार आहे. आणि याची किती महाविद्यालय होती गेल्या वर्षी? तर याची पुण्यात 3 होती, पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात 2 होती, कोल्हापूरमध्ये 2 होती, अशी 7 महाविद्यालय याची होती. तर असं हे सध्या आहे. आणि याला तुम्हाला अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल, तुम्ही थेट 12वीचे 45% गुण तुम्हाला 12वीमध्ये लागणार आहे. त्याचप्रमाणे BEd MAdला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 75% गुण हे त्याच्याकडं पाहिजे आहे. म्हणजे आणि कशात पाहिजे आहे ते सुद्धा तुम्हाला पदवी किंवा समतुल्य श्रेणी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 55% हे गुण पाहिजे आहे अनिवार्य. आणि जे इतर राखीव आहे त्यांना 50% लागणार आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाच्या BEdसाठी सुद्धा तुम्हाला साधारणतः काय म्हटलं आहे त्यांनी याच्यामध्ये की अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र विद्यापीठातील किंवा गणितातील विशेष किमान 55% गुणांसह ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला BEd करायचं असेल, प्लेन जे आत्ता आहे, तुम्हाला डिग्री पाहिजे आणि त्याच्यामध्ये तसं सांगितलं तुम्हाला 50% पाहिजे मार्क्स याच्यामध्ये सामाजिक शास्त्र, मानवशास्त्र, विज्ञानामध्ये किंवा जे राखीव वर्ग आहे त्यांना 45%ची अट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्रामधील पदवी असेल तर तुम्हाला 55% गुण पाहिजे. तर अशी ही BEdची जी नॉर्मल CET आहे ती होते त्याच्यासाठी. याच्यासाठी 477 गेल्या वर्षी होतील, यावर्षी वाढतील किंवा कमी होतील माहीत नाही. किंवा जी महाविद्यालय आत्ता आहे ती BSc बी एड किंवा BA बी एडमध्ये कन्वर्ट होतील, तो त्यांचा अभ्यासक्रम किंवा BEd MAd असे हा एकात्मिक अभ्यास सुरू करतील. तर अशा 3 द्वारे तुम्ही BEd एकूण तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. हे 3चा क्रायटेरिया आहे आणि त्याची सविस्तर माहिती आत्ता ह्या दिला आहे. बघा, CET सेलने सुद्धा एक जाहीर सूचना काढली आहे. मी त्याच्या थ्रूच ही माहिती तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता, त्याच्याने स्पष्ट म्हटलं आहे की 3 स्वतंत्र ऑनलाईन CET होतात, जे हे 3 अभ्यासक्रम सांगितले मी. BA BSc BEd स्वतंत्र CET, BEd MAd स्वतंत्र CET, BEd 2 वर्ष स्वतंत्र CET. तिन्ही याचे आहे. व्यवस्थित विचारपूर्वक आपल्याला काय करायचं आहे ते ठरवा. याचे ब्राउचरसुद्धा गेल्या वर्षी जे तुम्हाला मिळतील त्याच्यानुसार 3 CET तुम्हाला द्यायची आहे किंवा एकच CET द्यायची आहे याचा विचार करा, जेणेकरून तुमचे पैसे वाचतील, योग्य वेळही वाचेल, धावपळ होणार नाही. काय आपल्याला करायचं एकटं डिसाईड करा. 3 प्रकारे तुम्ही BEd हे करू शकता. त्याच्यामुळे हे चांगलं एक आहे माध्यम. हे तुम्ही हे परिपत्रक सविस्तर आहे. मी या व्हिडिओच्या खालीसुद्धा हे परिपत्रक शेअर करून देईल तुमच्या माहितीसाठी. तर जे विद्यार्थ्यांना BEd करायचं त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यांच्यापर्यंत हा पोचवा. भावी शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचू दे, ज्यांना शिक्षक म्हणून करिअर करायचं आहे. कारण की आज शिक्षक म्हणून कोणी व्हायला पाहत नाही आहे सध्याची एकूण परिस्थिती. पण मात्र असे जर विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत आवर्जून ही माहिती पोचवा की अशा 3 प्रकारे तुम्ही BEd हे करू शकता. तर एकच विनंती, अशा नाविन्यपूर्ण घडामोडींसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आत्तापर्यंत केलं नसेल तर. आणि काही तुम्हाला शंका असतील, काही प्रश्न असतील, काही सूचना असतील, काही प्रश्न माझ्यामार्फत मांडायचे असतील तर आवर्जून माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझं टेलिग्रामवर सुद्धा चॅनल आहे जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून, ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता वेळोवेळी. तर अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. तोपर्यंत तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक घडामोडींची माहिती वेळोवेळी मिळत जाईल. भेटत राहू. धन्यवाद.